आजही डोंगरावर झाड लावण्याचं काम सुरू आहे। सर्वात प्रथम हातीसकर साहेब बघा इकडे, नमस्कार करा। नमस्कार। हे कुठे होते तुम्ही, सांगा काय करत होता तुम्ही हातीसकर साहेब? बरं ठीक आहे। तर हे पहिलं खड्डा खणावा लागेल आणि त्याच्यानंतर झाड लावावं लागेल। अरुण साहेब नमस्कार। नमस्कार। आणि तुमचं नाव? अनुप मी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे इकडे आलोय। अनुप, हा चांगला मार्ग मिळालेला आहे। Yes. आणि आज महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 त्या निमित्ताने सर्वजण म्हणजे इथे आलेले आहेत। आणि साहेबांच्या आणि सगळ्या टीमच्या मार्गदर्शन फार सुंदर म्हणजे निसर्गरम्य असा हा जो एरिया झालेला आहे। इकडे मंदिर आहे, इकडे 1000+ झाडं आहेत। म्हणजे ही टीम आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे काही खूप चांगलं सत्कार्य चालू आहे, मी मनापासून साहेबांना धन्यवाद देईल। साहेब असे ते साहेब कोण? अरुण साहेब। महाराष्ट्राची सगळी जंगल आहेत ना, अशी हिरवी झाली पाहिजे। तुमच्याकडनं ही प्रेरणा आहे घेण्यासाठी। यस, अरुण साहेबांकडून जसं हे बंधारा बांधला अरुण साहेबांनी, तसं धन्यवाद देईल। हा अरुण साहेबाच्या हस्ते हे झाड। यस, हा पहिले कागद काढा, पहिले कागद काढावं लागेल। आणि फक्त झाड लावून उपयोग नाही, त्याला झाड जगवण्यासाठी पाणी पाहिजे। आणि पाण्यासाठी अरुण साहेबांनी हा बंधारा बांधलेला आहे। या मंदिराच्या पुढे बंधारा आहे। हे सगळे हिरवाई ग्रुपचे लोक आहेत। प्रशांत साहेब हाल करा, मॅडम हाय। हा चला, आता झाड लावलं जात आहे। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हर हर हा बाजूची माती टाका। सॉरी। तर सगळ्यांना विनंती आहे, जे व्हिडिओ बघत आहेत, या झाडावर 1000+ झाडं आहेत, त्यांना पाणी घालण्यासाठी, गवत कापण्यासाठी भरपूर हातांची गरज आहे। आता 200-250 स्वयंसेवक आहेत, त्यातून इथे 1000+ झाडं जगवली जातात। तुम्हीही या प्रकल्पामध्ये आणि निसर्गाचा आनंद घ्या आणि निसर्गाला काहीतरी द्या। धन्यवाद। हर हर महादेव।